ची पहिली मॅच आपण श्याम स्पोर्ट धामणगाव विपक्ष जय हिंद देवरुंग या दोन टीम मध्ये पाहिली होती। या स्पर्धेतील पहिला चौकार हरेश केनेच्या बॅटमधून आला होता, तर पहिला षटकार देवरुंग टीमचा विलास केने याच्या बॅटमधून आला होता। या स्पर्धेत पहिलं षटक रामा भोईर याने टाकलं होतं। तर या स्पर्धेतील पहिली विकेट धामणगाव टीमचा श्याम पाटील याच्या नावावरती आहे। मात्र त्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातील पहिला मॅचला या ठिकाणी सुरुवात झाली आहे। पहिला बॉल जो आहे तो अव्वांतर फेकलाय। नक्कीच या स्पर्धेची सुरुवात देखील अव्वांतर सोबत झाली होती। या बॉलेस कट केले चेंडूला, गली रेझांमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल कंप्लीट। षटकातील पुढचा बॉल, नानक गोंधली पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर। या बॉलेचा बॉल ऑफसाइडला, पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी सुभाष भोईर चेंडू उचलतात, त्या दरम्यान सिंगल कंप्लीट। नाना गोंधलीचं हे पहिलं षटक आपण पाहतोय। पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। षटकातील पुढचा बॉल, या बॉलेचा बॉल ऑन साइडला कार्पेटच्या शाने जातोय, डीप मधून क्षेत्ररक्षक भगवान भोईर चेंडू पर्यंत पोहोचल्या, थोडी मिसफील्ड झाली आहे, 2 धावा कंप्लीट। या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय, 5 धावा धावफलकावर आपण पाहतोय। षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण पाहिलं मातीची विकेट। नक्कीच जे जे संघ या ठिकाणी खेळल्यात त्या संघांना मात्र एक बेनिफिट आहे, कारण आता मात्र येणारी स्पर्धा दमन दौरा 2025 ही आपण पाहणार आहोत। अर्थातच त्या ठिकाणी देखील तुम्हाला मातीच्या विकेट्स खेळायला मिळत असतात, तर या विकेट पासून तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होईल यात काही शंका नाही आहे। षटकातील लपुटचा बॉल, या बॉलेस फटक्यासाठी जागा बनवली, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही आहे, चेंडू निर्धाव जातोय। एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। पहिलं षटक फेकत असताना मात्र नाना गोंधली यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय। षटकातील पुढचा बॉल, या बॉलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर आहेत, एक धाव कंप्लीट झाली आहे। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांची चुकी आणि चुकीला माफी नाहीये, बॉल निघून जातोय सीमारेषा पार, मिळतील 4 धावा, चौकार। फलंदाज विनोदच्या बॅट मधून निघणारा पहिला चौकार आपण त्या ठिकाणी पाहतोय। धावफलक 4 ने पुढे सरकलाय, 9 धावा धावफलकावर। पहिला षटकाचा खेळ या ठिकाणी चालू आहे। षटकातील पुढचा बॉल, या बॉलेस हवा तसं संपर्काने या इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू अडवला गेलाय, एक धाव कंप्लीट झाली आहे। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण होत आहेत। रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळत आहे। नक्कीच बॉल तर इनफिल्डच्या आतमध्येच होता, तरी देखील 2 धावा कंप्लीट झाल्यात, आणि या रनिंग बिटवीन द विकेट पाहिल्यानंतर कोण म्हणेल हे 40 प्लसचं क्रिकेट आहे। षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय। पहिल्या षटकाची समाप्ती डबल 1, 11 धावा धावफलकावर, एक चांगली सुरुवात त्या ठिकाणी आपण पाहतोय। नक्कीच पहिलं षटक जे आपण पाहिला, नाना गोंधली जे टीम कासनेची करता धरता आहेत, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसरपंच, उद्योजक कासने, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी नक्कीच संपूर्ण हंगामासाठी आपण पाहिला। मागच्या सीझन मध्ये देखील पाहायला मिळाला होता। षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक्स आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज लावलं होतं, परंतु यावेळेस षटकार हॅट्रिक व विकेट हॅट्रिकसाठी टी शर्ट आहे त्यांच्या माध्यमातून
नक्कीच या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज आकर्षक ट्रॉफी सोबतच पैठणी देखील आहे, जी पैठणी आम्हाला शिवसेना शाखा प्रमुख महिला पिसे रेश्माताई गणेश पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाली आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाजासाठी देखील पैठणी आहे, जी पैठणी आम्हाला विद्यमान सरपंच जनताताई भास्कर म्हात्रे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाली आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाजासाठी देखील पैठणी आहे, जी पैठणी आम्हाला विद्यमान उपसरपंच सन्माननीय सपनाताई महेंद्र पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाली आहे. तर पॉवर प्लेचं बंधन संपलं, क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपण पाहतोय. फैलावलेलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळत आहे. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन बॉलिंग ट्रॅकवर अनंत. प्लीज टीम कासनेचे कॅप्टन आपण वेल वाचवा. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल पुढे ठेवला होता बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज अनंताच्या षटकाची सुरुवात निर्धाव चेंडू सोबत झाली आहे. पुन्हा एकदा अनंत. या बॉलेस देखील अजून एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॅक टू बॅक सलगचा दुसरा निर्धाव चेंडू. व्हॉट अ बॉलिंग. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, त्यानंतर षटक क्रमांक 2 ची सुरुवात 2 बॉलचा खेळ झालाय आणि कोणत्या प्रकारची धाव खर्च केली नाहीये. गोलंदाज अनंताच्या माध्यमातून अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल, फुल टॉस आहे, टॉप एज लागलाय. स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे नक्कीच, आणि त्या दरम्यान दुसरी धाव देखील कंप्लीट होते. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. आता मात्र रनआउटची विकेट. भरपूर बागमबाग पाहायला मिळाले ह्या बॉलवर. अँड फायनली 3 रन्स कंप्लीट करण्याच्या नादात ही विकेट, अर्थातच ही विकेट जी आहे ती सॅक्रिफाईस केली आहे. हा तर एक रणनीतीचा भाग असावा. पंडित या फलंदाजाला मैदान सोडावं लागतंय. पहिली विकेट रनआउटची विकेट. नेक्स्ट मॅच, पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल जय हनुमान पोगाव विपक्ष गावदेवी अंजूर. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी सज्ज राहा. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर आपण टॉस करणार आहोत. सो प्लीज दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयारीत राहा. नक्कीच पोगाव संघ या ठिकाणी दाखल झालाय. त्याचबरोबर गावदेवी अंजूर संघ देखील दाखल झालाय. आपल्या आयोजकांच्या वतीने विशेष आभार, हार्दिक स्वागत आहे. चांगलं षटक आतापर्यंत फेकलं जात आहे अनंताच्या माध्यमातून. या बॉलर्स देखील फुल टॉस बॉल, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. अगदी मोठ्या फटक्यासाठी पोषक असा हा चेंडू आपण पाहतोय, परंतु संपर्क पाहायला मिळत नाहीये. चांगला बॉल म्हणावा लागेल, कारण बीट केलंय त्या ठिकाणी फलंदाजाला. 4 बॉल टाकून झाल्यात, फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्यात अनंत या गोलंदाजाने. या बॉलेस मात्र इनफिल्डच्या वरून चेंडूला उडवला. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. ओव्हर थ्रो झालाय, मात्र त्या दरम्यान डायरेक्ट हिट का केलं गेलं नाहीये या प्रश्नाचं उत्तर जरूर अनंताला द्यावं लागेल. कारण नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय विजेंद्र त्या ठिकाणी होता. विजेंद्रची विकेट खूप महत्वाची आहे. नक्कीच डायरेक्ट हिट केलं असतं तर कदाचित विजेंद्रला मैदान सोडावं लागलं असतं, परंतु जर तरला कोणत्या प्रकारची जागा नाहीये, खास करून क्रिकेटमध्ये. 2 धावा कंप्लीट झाल्या. यस, आदेश पाटील धावफलक 15 वर पोहोचलाय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते अनंत या गोलंदाजाच्या माध्यमातून. सकाळचं सत्र, दमट वातावरण, अगदी थंड हलुवार हवा वाहत आहे. क्लायमेट भरपूर चांगलं आहे. पिसे नगरीत नक्कीच तुम्ही आलात तर मात्र तुम्हाला प्रसन्न वाटेल.
षटक क्रमांक 2चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 15 धावा. पहिलं षटक 11 धावांचं तर दुसरं षटक फक्त आणि फक्त 4 धावांचं. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. मात्र अजूनही 2 षटकं बाकी आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये वार तर झालाय, परंतु पलटवार पाहायला मिळेल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर सुभाष भोईर येत आहेत. पाहूया सुभाष भोईर कशा प्रकारे गोलंदाजी करतील, कारण पहिल्या 2 गोलंदाजांनी तर भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे. यस, गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा परिवर्तन आपण पाहतोय. सुभाष भोईरला त्या ठिकाणी थांबवलं गेलंय. बॉलिंग ट्रॅकवर नानू, समोर विजेंद्र आहे आणि त्या कारणास्तव कदाचित रणनीती थोडी वेगळी पाहायला मिळते आहे. याआधी आपण पाहिलं बॉलिंग ट्रॅकवर सुभाष भोईर सज्ज झाला होता, परंतु शेवटच्या क्षणी रामदास शेळके त्या ठिकाणी रणनीती चेंज करतायत. नानूला बॉलिंग ट्रॅकवर आणलं गेलंय. पाहूया नानू सुतार कशा प्रकारे गोलंदाजी करेल. तुम्ही थोडं स्पीडअप करा, स्पीडली केला, कारण आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम सामना जो आहे तो 4 ओव्हरचा कशा प्रकारे खेळवला जाईल याकडे आमचे लक्ष असणार आहे. सो प्लीज वेळेसंदर्भात आम्हाला खेळणाऱ्या सर्व टीम्सने सहकार्य करायचं आहे. पंच आपण देखील लक्ष द्या, नक्कीच वेळेसंदर्भात आपण वॉर्न करा. पहिली 3 षटकं जी आहेत ती तुम्हाला 15 मिनिटांमध्ये फेकणं गरजेचं आहे, अन्यथा एक अधिक खेळाडू शेवटच्या ओव्हरमध्ये इनफिल्डच्या आतमध्ये लावला जाईल. पहिला बॉल, पहिलाच बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न, फटक्यासाठी जागा बनवली, मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट होत आहेत. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. नानू सुतार षटकाची सुरुवात पहिल्या बॉलवर आल्या 2 धावा. षटकातील पुढचा बॉल, या बॉलर्स देखील बॉल हवेमध्ये. सुभाष भोईर त्या ठिकाणी चुकी करतायत. कॅच ड्रॉप झाली आहे आणि ती देखील कोणाची, तर विजेंद्रची. नक्कीच हे कदाचित टीम अमर स्पोर्ट कासनेला महाग पडेल, कारण विजेंद्र एक स्फोटक फलंदाज आहे. सातत्याने मोठे मोठे फटके खेळणं हा त्याचा स्वभाव राहिलाय, परंतु या मॅच मध्ये जो जीवनदान मिळालाय त्या जीवनदानाचा कुठपर्यंत आणि कशा प्रकारे फायदा घेईल हे आपल्याला पाहावं लागेल. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल पडल्यानंतर बाहेर बोलतोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि ते का स्वीकारलं हे आतापर्यंत दाखवून दिलंय. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. एकच धाव, एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक 19 वर पोहोचलंय. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. गोलंदाजी भरपूर चांगली या ठिकाणी पाहायला मिळते. पहिलं षटक नाना गोंधली, त्यानंतर अनंताच्या माध्यमातून देखील चांगलं षटक आपण पाहिलं आणि त्यानंतर नानू सुतार देखील आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत आहेत. आज नक्कीच तुम्हाला कॉम्बॉक्स मधून एक नवीन आवाज ऐकायला मिळेल. योगेश चिकणे सर, मॅन फ्रॉम वडूनगर. षटकातील पुढचा बॉल, नानू सुतार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलचा बॉल ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, मात्र सुरक्षित आहे त्या ठिकाणी. पॉपिंग क्रीज मध्ये विजेंद्र. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 21 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील अजूनही एका बॉलचा खेळ बाकी आहे. 21 धावा धावफलकावर आपण पाहतोय. नक्कीच आतापर्यंत टीम खांडपेचा विचार केला तर समाधानकारक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत नाहीये.
आणि त्याचं एक कारण हेही आहे की सकाळचं सत्र दमट वातावरण, मातीची विकेट, गोलंदाजी भरपूर चांगली. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस आहे, ऑन साइडला उडवलाय बॉलला, फुल टोल वसूल केला. यस, बॉल निघून जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, 6 धावा, षटकार. शेवटच्या बॉलवर हा षटकार आलाय. अगदी लेग स्टिक सोडून फुलटॉस बॉल हाताला होता आणि त्या फुलटॉसचा मात्र नक्कीच चांगला समाचार विजेंद्रच्या बॅट मधून आपण पाहतोय. 6 धावफलक पुढे सरकले. 27 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटचा अंतिम षटक, 6 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचं षटक फेकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर सुभाष भोईर. शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅकवर सुभाष भोईर. त्यानंतर टीम पोगावचे कॅप्टन, त्याचबरोबर टीम गावदेवी अंजूर. चला आपण टॉससाठी या. शेवटचं षटक, षटकातील पहिला बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. नक्कीच एक चांगली रणनीती म्हणावी लागेल, कारण फक्त सिंगलने समाधान, स्ट्राईक एंडला मात्र विजेंद्रला आणण्याचं काम त्या ठिकाणी विनोदच्या बॅटमधून झालंय. कारण विनोदला देखील माहिती आहे मोठे फटके येणं आता मात्र गरजेचं आहे आणि त्या कारणास्तव स्ट्राईक रोटेट केली आहे. परंतु का केली आहे हे या ठिकाणी दाखवावं लागेल फलंदाज विजेंद्रला. एकतर ठोकला त्याने मागच्या ओव्हरमध्ये. सुभाष भोईरला देखील कमबॅक करावं लागेल, कारण सुभाष भोईरनेच झेल ड्रॉप केला होता विजेंद्रचा. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस फटका फसलाय. बॉल हवेमध्ये, स्वतः गोलंदाज झेल खाली. पुन्हा एकदा चुकी पाहायला मिळते आहे. सातत्याने चुका होत आहेत आणि त्या चुकांचं रूपांतर धावांमध्ये होत आहे. पुन्हा एकदा 2 धावा मिळाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 3 नॉट, 30 धावा धावफलकावर झाल्यात. सुभाष भोईरच्या माध्यमातून विजेंद्रसाठी हा दुसरा जीवनदान. 2 कॅचेस ड्रॉप केल्यात सुभाष भोईरने. खरं तर या झेलचा विचार केला तर बॉल टाकून झाल्यानंतर या प्रकारचं जज करणं थोडं कठीण असतं, परंतु या आधीची झेल जी होती ती अगदी सरळ साधी सोपी झेल ड्रॉप केली होती सुभाष भोईरने. षटकातील पुढचा बॉल, कमबॅक करण्याच्या दृष्टिकोनातून सुभाष भोईर पुन्हा एकदा. या वेळेस मात्र फटक्यासाठी जागा बनवली. बॉल हवेमध्ये, पुन्हा एकदा चुकी झाली आहे. या वेळेस मात्र सुधीर आहे त्या ठिकाणी. सुधीरच्या माध्यमातून ही चुकी आपण पाहतोय. कॅच नंबर 3, ड्रॉप नंबर 3. यस, 3 झेल आतापर्यंत सुटल्यात विजेंद्र पाटीलच्या. सुभाष भोईर प्रयत्न जरूर करतोय त्या ठिकाणी, मात्र कॅचेस ड्रॉप झाल्यात. क्षेत्ररक्षकांना साथ द्यावी लागेल गोलंदाजाची. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस देखील बॉल हवेमध्ये, उंच. या वेळेस रामदास झेल खाली. पुन्हा एकदा चुकी. विजेंद्र कॅचिंग प्रॅक्टिस देतोय त्या ठिकाणी. अमर स्पोर्ट कासने टीमच्या खेळाडूंना 4 झेल त्याच्या ड्रॉप झाल्यात. रामदास शेळके यांच्या माध्यमातून नक्कीच हे अपेक्षा नसतील टीमला, कारण एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत
डीपमधील एक चांगले क्षेत्ररक्षण म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे, परंतु यावेळेस त्यांच्याकडून देखील चुका झाली आहे. नक्कीच कुठेतरी मानसिक दबाव असेल, वारंवार कॅचेस ड्रॉप होत आहेत. आणि यावेळेस पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. यस, पुन्हा एकदा चुकी. मौका भी दिया और धोखा भी दिया. नक्कीच या प्रकारचे चित्र क्रिकेटमध्ये फार कमी वेळा पाहायला मिळतात की एखाद्या फलंदाजाच्या 5 झेल सोडणं, त्यानंतर 2 रनआउट सोडणं. नक्कीच नशीब घेऊन आलाय आज विजेंद्र. कदाचित सकाळी नाश्त्यामध्ये नशीब खाल्ले की काय असंच म्हणावं लागेल, कारण 5 झेल आणि 2 रनआउट. धावा धावफलकावर आहेत 38. 38 धावा झाल्यात. या वेळेचा बॉल ऑन साइडला. हा फटका तर चांगला आहे, खाली क्षेत्र निवडला, बॉल निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा चौकार. हेड आणि टेल आहे ना, तू कसा दाखवायचा? हेड आणि हेड असं म्हणणं आहे गावदेवी अंजूर टीमच्या कॅप्टनचं, आणि तेच आलंय. मी मधुकर भजके सर, रामदासजी म्हात्रे आपणास विनंती करतोय आपण व्यासपीठावर बसून घ्या. तर टॉस या ठिकाणी जिंकलाय टीम गावदेवी अंजूरच्या कॅप्टनने. कॅप्टन माझ्या समोर टॉस के बॉस काय करणार? क्षेत्ररक्षण करताय, याचं मुख्य कारण काय? समोरच्या टीमला मग कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करायचा असतो. ॲज इट इज संपूर्ण संघ आहे का आज, की काही संघामध्ये बदल पाहायला मिळेल? संपूर्ण संघ तोच आहे. या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणचं आयोजन नियोजन कसं वाटलं? नियोजन भरपूर सुंदर आहे आणि इथलं वातावरण एकदम शांत आहे. धन्यवाद. मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा. त्यानंतर जय हनुमान पोगाव टीमचे कॅप्टन निलेश पाटील माझ्या समवेत आहेत. प्रथम तर मला हे सांगा की टॉस जर तुम्ही जिंकला असता तर काय केलं असतं? आम्ही क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आता फलंदाजी करायची आहे आणि फलंदाजी करत असताना 4 ओव्हरमध्ये कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? समोरच्या टीमची बॉलिंग चांगली आहे, पण जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न रन मारण्याचा करू. नक्कीच मागच्या 2 टुर्नामेंटचा विचार केला तर प्रदर्शन कुठेतरी खराब राहिलं टीमचं, परंतु या टुर्नामेंटच्या माध्यमातून टीमकडून काय अपेक्षा असतील? नाही, आता आमचा एक प्लेअर पण कम आहे, पण अशोकवर आमचा विश्वास आहे आणि तो परफॉर्मन्स चांगला देईल. बघू आता. या स्पर्धेचं वैशिष्ट्य मातीची विकेट, त्याचबरोबर आयोजन नियोजन कसं वाटलं? खूप आम्ही प्रत्येक वर्षी इथे खेळतो आणि यावर्षी एक बदल झाल्यासारखं असं वाटतं आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल मंडळाचे आभार.
तर एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो नक्की. धन्यवाद. तुम्हाला देखील मॅचसाठी शुभेच्छा. तर टॉस बॉक्स मधून बातमी अशी आहे, टॉस जिंकलाय गावदेवी अन्सूर टीमच्या कॅप्टनने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे, तर फलंदाजीसाठी टीम पोगोबला इन्व्हाइट केलंय. टॉस बॉक्स मधून मी तुम्हाला घेऊन चालतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी द व्हॉइस ऑफ वडनगर योगेश चिकणे सर उपस्थित आहेत. ओव्हर टू द कॉम बॉक्स. खूप खूप धन्यवाद संदीपजी वखारे. तर मित्रांनो, ओम साई 40+ पिसे आयोजित भव्य अशी ही स्पर्धा सरपंच उपसरपंच चषक 2025, सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, पहिला आजच्या दिवसातील सामना सकाळच्या सत्रामध्ये फलंदाजी करताना थोडीशी कसरत करावी लागली, मात्र शेवटच्या षटकामध्ये जे जीवनदान दिले होते त्या जीवनदानाचा पुरेपूर फायदा उचलला. शेवटच्या चेंडूवर चौकार आला आणि धावसंख्या मात्र पोचलेली आहे ती 42वर. एकंदरीत 43 धावा करायच्यात. पहिले षटक घेऊन येत एक गोलंदाज सुनील, सामोरा जाईल तो नानू. पहिला राईट उर्ध विकेटचा मारा, चेंडू ऑफस्टमच्या किंचितसा बाहेर. कट शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, तिथे मात्र यशस्वी झाले नाही. ऑफ साईडला जर आपण बघितलं तर पूर्ण क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये आहेत, त्यामुळे ऑफ साईडला खेळण्याचा मनसुबा दिसला तिथे फलंदाजाचा, आणि तिथे कुठेतरी कमी जाणवली. ऑन साईडला 2 क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहेत 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. पहिले षटक पॉवर प्लेचं असल्याने कुठेतरी क्षेत्ररक्षणावर बंधन आहेत आणि त्याचा फायदा उचलतोय का नानू. आता मात्र जसं म्हटलं तसं इनफिल्डच्या वरून चेंडू जातोय. बघूया काय निर्णय, पंचांचा निर्णय षटकार. तर नक्कीच सुरुवात मात्र एक प्रकारे सकारात्मक झाली. पहिल्या चेंडूवर निर्धाव चेंडू आल्यानंतर नानू यांनी आक्रमणावर भर दिलेल्या इनफिल्डच्या वरून चेंडू अप्रतिमरित्या षटकारासाठी पाठवलेला आहे. काय सुरुवात आहे. सुनील यांना मात्र काहीतरी परिवर्तन करावं लागेल. ऑन साईडला खेळलेला हा फटका, लॉंगाडला क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण होत नाही तिथे. काऊ कॉर्नरला येतो क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र दुहेरी धाव घेण्यास नानू आणि सहकारी भगवान याला रोखू शकले नाहीत. पहिला जो सामना आहे तो नक्कीच एक अटीतटीचा सामना होईल यात शंका नाही, कारण दोन्ही संघाची जर आपण विचार केला तर स्थिती तीच, आकडेवारी तीच, आणि इथे खेळही तसाच होतोय, तोडीच तोड. 43 धावांचं आव्हान आहे. सुरुवात आक्रमक झालेली आहे नानूकडून. सुनील आता मात्र इथे शपल क्रॉस होऊन जातोय डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तेथे आहे. आता नाही दुहेरी धावेचा प्रयत्न केला जाणार, कारण धोका होऊ शकला असता नानू याला, धोका होऊ शकला असता भगवान याला. दोन्ही फलंदाज आपली विकेट शाबूत ठेवून मात्र चांगली फटकेबाजी करत आहेत, कारण पोचायचे आहे 43 धावापर्यंत. सुरुवात आश्वासक आणि आक्रमक करणं गरजेचं होतं, तशी सुरुवात झालेली आहे. धावा झालेल्या आहेत एका षटकाराने आतापर्यंत 9. पुढे ससाट खेळण्याचा प्रयत्न, पद्धतालीत त्याचा वापर केला होता, मात्र फक्त स्ट्राईक रोटेट केलेली आहे. एकेरी धावेने नानू याला स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न केला भगवान यांनी, कारण नानू इनफॉर्ममध्ये आहेत. एक षटकार त्यांच्या बॅटमधून आलेला आहे आणि त्यांच्यावर जास्त विश्वास दाखवलेला आहे. पुन्हा एकदा सुनील डाव्याच्या बाहेर येईल चेंडू. पंच लारा आमच्यासाठी इथे इशारा करतायत अवांतर धाव. व्हाईटच्या स्वरूपात धावसंख्या झालेली आहे ती 11. सरांचं योग्य असे निर्णय नक्कीच आपण पाहतोय.
सुनील एकेरी धाव. अशा रीतीने षटक संपल्याचा इशारा येतोय पंचांचा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 12. एक चांगली सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय टीम अमरस्पोर्ट कासनेच्या बाजूने, कारण 43 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. आवश्यक धावगती जी आहे त्याहून अधिक धावा धावफलकावर लावल्या जातात. पहिले षटक कंप्लीट झाल्यानंतर 12 धावा धावफलकावर आहेत. एकंदरीत सुरुवात चांगली या ठिकाणी, परंतु सुरुवात चांगली तर शेवट देखील चांगला होईल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल, कारण क्रिकेट पूर्णपणे अनिश्चिततेचा खेळ आहे. या अनिश्चिततेमध्ये वार पलटवार तर तुम्हाला जरूर पाहायला मिळत आहेत. टीम खांडपेचे कॅप्टन आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. चला मॅचला सुरुवात करा. आयोजक वारंवार आमच्यापर्यंत सूचना पोहोचवत आहेत की आपण वेळ वाचवायचा आहे. विजय स्पोर्ट खांडपे आणि अमर स्पोर्ट कासने या दोन संघामध्ये चालू असलेला हा सामना. वेळ आपण कमी घ्यायचा आहे. भलेही सामना अतिशय महत्त्वाचा आहे. दोन्ही संघाच्या दृष्टीने विचारविनिमय करायला धावपीच आखायला वेळ लागतो, मात्र इथे वेळेचे नियोजन करून आपण धावपीच आखायचे आहेत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज येतोय जगदीश. पहिल्या षटकात सरासरी राखलेले जेमतेम 11ची सरासरी 11 पर्यंतची सरासरी राखायची होती. इथे धावा झालेल्या आहेत 12 आणि कुठेतरी फलंदाज मात्र पूर्णपणे स्वतःवर खुश असतील, कुठलंही दडपण नसेल. यानंतर बघूया जगदीश कशा रीतीने फलंदाजाची परीक्षा घेतोय, कमबॅक करतोय. जगदीश राईट मध्ये विकेटचा मारा. फुलेंचा चेंडू खोदून काढलेला आहे. आता मात्र लॉंगांचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत येईल आणि फेकी करेल तोपर्यंत एकच धाव. फक्त स्ट्राईक रोटेट झालेली आहे. संघ वेळेवर दाखल होत आहेत त्याबद्दल आलेल्या सर्व संघांचे मनपूर्वक हार्दिक आभारही आणि स्वागतही. जगदीश राईट ओव्हर द विकेटचा मारा भगवानसाठी. फोटा चेंडू मात्र मिस टाइम झालेला आहे. जातोय क्षेत्ररक्षक आहे तिथे इशाकावरच्या दिशेने. दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आत्मघातकी ठरू शकते, मात्र तिथे चुकी झालेली आहे यष्टीरक्षकाकडून. धावचीची कोणती संधी नाही. 2 धाव मात्र आपल्या खात्यामध्ये जोडतोय भगवान. एकंदरीत धाव झालेल्या आहेत 15. नव्याने दाखल झालेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी विजय स्पोर्ट खांडपे या संघाने प्रथम फलंदाजी करताना धावफलकावर 42 धावा लावलेल्या आहेत आणि 43 धावांचं आव्हान आहे. पहिल्या षटकात अमरस्पोर्ट कासने संघाने चांगली सुरुवात, चांगली सलामी दिलेली आहे. सकारात्मक एक षटकार पेश केला होता नानू यांनी अप्रतिम असा आणि धावसंख्या पोहोचलेली आहे ती 15वर. काय म्हणाल संदेश वखारे, सध्या तरी कोणत्या संघाची स्थिती आपल्याला थोडीशी मजबूत दिसते? नक्कीच हातामध्ये 10 विकेट्स आहेत. 15 धावा धावफलकावर पहिल्या 8 बॉलचा खेळ झालाय. अर्थातच अमरस्पोर्ट कासने टीमचं पारडं कुठेतरी थोडं जड पाहायला मिळतंय. चांगली सुरुवात त्या ठिकाणी. ब्रेक थ्रूची तलाश असेल, इंतजार असेल, तो कोण गोलंदाज असेल जो पहिला विकेट मिळवून देईल? जगदीश असेल राईट मध्ये विकेटचा मारा. पुढे ससर खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र एक तेजतर्रार चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. बॅटमनची परीक्षा घेणारा हा चेंडू होता. कुठल्याही प्रकारे चेंडूवर नजर नाही पाहायला मिळाली. टायमिंग नाही झालं. त्यानंतर मात्र एक निर्धाव चेंडू. मुख्य पंच सुरेश घरात सर पुन्हा एकदा पुढे ससात खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. पहिला विकेट मिळेल का? आणि नक्कीच पहिला विकेट. फटक्यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. बॉल हवेमध्ये भरपूर वेळ, त्यानंतर चांगलं जज केला विनोद या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. डीप मिड विकेटला एक चांगला झेल त्या ठिकाणी पकडला गेलाय. पहिली विकेट भगवान भोईर 3 धावांचं योगदान देऊन बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण रामदास शिल्केला पाहतोय. वखारे सर आपण बघितलं अप्रतिम असा झेल पकडला. प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर एका षटकामध्ये एकंदरीत 4 झेल सुटले होते आणि 5 झेल सुटले होते. एकामेकाच्या खेळावरून नक्कीच काहीतरी परीक्षण करण्यासारखं
हे 40+ जो क्रिकेट आहे की प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू कसे खेळत आहेत, कशी फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण होते आणि आपल्यामध्ये काय चुका घडतायत किंवा काय कमतरता आहे याचा अभ्यास करणे गरजेचं आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखवतोय रामदास. जगदीश यांनी पहिला विकेट आपल्या संघाला मिळवून दिलेला आहे, स्वतःला मिळवून दिले. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र लेट कट केलेला आहे. क्षेत्ररक्षक ते आहे, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फेकी मात्र थोडीशी उशिरा झालेली आहे आणि त्याचा परिणाम स्वरूप 2 धावा पळून काढलेल्या आहेत. नवीन फलंदाज रामदास यांनी स्वतःचं खाते उघड केले दुहेरी धावेने. संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे ती 17. एकंदरीत 43 धावांचं आव्हान पाठलाग करताना चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पुन्हा एकदा लेट कट केले. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक ते आहे. चांगले क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आणि नक्कीच बघा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. यष्टीरक्षकाची तितकीच चांगली कामगिरी. एकंदरीत एकाच धावेवर समाधान मानावं लागलेलं आहे रामदास आणि भगवान यांना. क्षमा असावी नानू यांना. भगवान बाद होऊन परतले. लक्ष्याचा पाठलाग करताना धावसंख्या आता थोडीशी कुठेतरी कमी पडतंय, कारण पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यानंतर या षटकात जगदीश यांनी अप्रतिम अशी गोलंदाजी करून आपल्या संघाला पुन्हा एकदा सामन्यामध्ये परतून आणलेला आहे. फक्त 6 धावा खर्ची घातलेल्या आहेत. तर सन्माननीय अनिलजी पाटील या व्यासपीठावर विराजमान आहेत. तर मी विनंती करेन रामदासजी म्हात्रे आपणास की आपल्या शुभ हस्ते श्री अनिलजी पाटील उत्कृष्ट खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, क्रिकेटचे जाणकार, सामाजिक कार्यकर्ते आणि या संघावर ज्यांचं प्रेम आहे, कॅमेरामॅन आपण जरा सन्माननीय अनिलजी पाटील यांचा सन्मान केला जातोय. एक उत्कृष्ट खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते आणि या संघावर ज्यांचा परस प्रेम आहे. खूप खूप धन्यवाद. सामन्याकडे वळूया. विकेट गेले हे एक भगवान यांच्या स्वरूपात. धावसंख्या 18. सन्माननीय श्यामजी पाटील अंजूर संघाचे कर्णधार आणि उत्कृष्ट खेळाडू, त्यांचाही सन्मान केला जाईल. मायेची शाल, प्रेमाची शाल. चाललेले आहे. चांगली सलामी दिली होती, चांगली फलंदाजी केली होती, सकारात्मक सुरुवात होती. त्यानंतर जशी जगदीश याच्या हातामध्ये गोलंदाजी गेली त्यानंतर मात्र सामन्याचे चित्र बदललं. नवीन फलंदाज येतोय सुधीर. सलामीवीर नानू मात्र एका बाजूला तळ फुकून बसलेले आहेत. कुठल्याही प्रकारे दबाव नाही त्यांच्यावर. आपले सहकारी तंबूच्या आश्रयाला जात आहेत, मात्र आता एक हाती त्यांना किल्ला लढवावा लागेल. मेहनत, चित्त, चिकाटी आणि या अनुषंगाने इथे मात्र बॅटची कडा घेतली होती. ऑन साइडला फटका खेळायचा होता, मात्र चेंडू बॅटवर व्यवस्थित आलेला नाही. डीप पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि एकेरी धावावर समाधान मानावं लागेल. इथे कुठेतरी दबावात दिसतोय संघ. फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या आहे ती 19. अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. मोहन लेफ्ट ओव्हर द विकेट. इथे मात्र अपील केला तो पायचीतचा. पंच सांगतायत की उंची असलेला हा चेंडू होता, त्यामुळे कुठल्याही प्रकारे बॅटला स्पर्शही केला होता.
चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जगदीश झालं, त्यानंतर मोहन झालं. इथे मात्र लिडिंग एज होते. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज जातोय चेंडूवर. एकच धाव. एकेरी दुहेरी धावाने काही होणार नाही. आता मात्र समीकरण आहे ते कठीण होत चाललेलं आहे. धावफलकावर आहेत 21-43 करायचे आहेत. 22 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शेष आहेत तुमच्याकडे फक्त आणि फक्त 8. या षटकातील 2 आणि एक पूर्ण षटक चौथं तुम्हाला मिळणार आहे खेळण्यासाठी. आक्रमण करावं लागेल. नानू यांना सलामीसाठी आलेले आहेत. आपल्या संघासाठी एक विश्वसनीय पारी खेळावी लागेल. भलेही सहकारी तंबूच्या आश्रयाला गेले असतील. मोहन लेटकट केलेल्या चेंडूला डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक येईल. यष्ट्यांवर आदळतो चेंडू. काय घडलंय तेथे? कुठल्याही प्रकारे धावचीची संधी नाहीये. थोडस इथे वातावरण आपण बघितलं मैदानात तर गरमागरमीचं. कारण मग एक धाव अतिशय महत्वाची आहे आणि एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात जाणं, ओव्हरथ्रोच्या स्वरूपात जातं कुठल्याही गोलंदाजाला ते आवडत नसते किंवा मान्य नसते. म्हणून बघा एक धाव वाचवण्यासाठी इतका आटापिटा केला जातोय. पुन्हा एकदा मोहन. धावसंख्या 23. 20 धावांची आवश्यकता. चेंडू शेष आहेत 7. शॉर्ट पिच चेंडू होता. हुक करण्याचा प्रयत्न केला होता. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत येईल तोपर्यंत काय झालंय तिथे? काय घडलंय? घरत सर सांगतायत की 2 धावा पूर्ण. मात्र लारा सर सांगतायत की 1 शॉट. काय तीक्ष्ण नजर आहे बघा. दक्ष पंच. एवढी मेहनत केली परंतु ती पाण्यात गेली. 2 धावांसाठी आटापिटा केला होता नानू यांनी. मात्र तिथे 1 शॉट. एक आपल्या ओपन क्रीज मध्ये व्यवस्थित पोहोचलं नसल्याने 1 धाव कमी इथे मोजावी लागेल आणि धावसंख्या एकेरी धावाने पुढे सरकते. धावसंख्या होते 24. 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. यस 24 तर बनल्यात. मात्र शेवटच्या 6 बॉलवर 19 धावांची आवश्यकता आहे. काल शेवटची मॅच आपण या ठिकाणी पाहिली. कोपर विपक्ष दापोडे 6 बॉलवर 22 धावांची आवश्यकता होती. नक्कीच 4 बॉलवर 4 ठोकले होते कोपर टीमच्या शेखर या फलंदाजाने आणि त्यामध्ये एक वाईट बॉल देखील होता. अर्थातच 25 धावा त्याने 4 बॉलवर ठोकल्या होत्या आणि त्याच्याच जोरावर कार श्री विताल कोपर संघ फायनलमध्ये धडकलाय. शेवटचा अंतिम षटक. बॉलिंग ट्रॅकवर मिलिंद भोईर येतोय. वखरी सर, तुम्ही जशा या आठवणी सांगता किंवा झालेले किस्से सांगता तेव्हा त्या फलंदाजांना ही हुरूप येत असतो, बळ येत असतो आणि आपण ही तशी कामगिरी करू शकतोय असं त्यांना एक मिलिंद आता मात्र हुक केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक आहे, झेल होऊ शकलेला नाही. दुहेरी धाव पूर्ण, अगदी सहज दुहेरी धाव पूर्ण झालेली आहे. 5 चेंडू 17 धावांची आवश्यकता. नानू नक्कीच सलामीला येताना शेवटच्या षटकापर्यंत खेळतोय. जर हा सामना त्यांनी जिंकून देण्यास
हातभार लावला नाही ते स्वतःवर नक्की नाराज असतील. या इनिंगची त्यांना नेहमीच खंत राहील की मी पहिल्या चेंडूपासून मैदानावर आहे. दुसऱ्या चेंडूवर त्यांच्या बॅटमधून षटकार आला होता, खातेवर षटकाराने झाली होती आणि सामना मात्र फिनिश करावा लागेल, करण्याची जिद्द मनात ठेवावी लागेल. अन्यथा अनेक आपले पाठीराखे, अनेक प्रेक्षक, अनेक समर्थक हा सामना पाहतायत लाईव्हच्या स्वरूपात. प्रत्यक्ष मैदानात त्यांची निराशा होऊ शकते. मिलिंद मोठा फटका, इथे मोठा फटका घेतोय क्षेत्ररक्षक आहे. आता इथे मात्र झेल पकडला जाईल, परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. सुधीर मात्र उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 4 बॉलवर 17 धाबांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. नक्कीच आज मित्र या स्पर्धेचा शेवटचा दिवस 5 तारीख. मात्र या आधीचे 4 दिवसाआधी अमर स्पोर्ट कासने संघ डीडी ग्राउंड भिनार भावाले आयोजित स्पर्धेमध्ये नक्कीच सेमीफायनलला खेळले होते, परंतु आज त्या लयमध्ये दिसून येत नाहीयेत. नक्कीच वखारे सर, आपण शेवटच्या षटकामध्ये बघितलं तर 5 झेल सुटले होते आणि त्याचाच कुठेतरी इथे फटका बसतोय जणू काही. मिलिंद नवीन फलंदाज बाळारामसाठी. हो, अतिशय वेगवान चेंडू पडल्यानंतर थोडासा उसळलेला चेंडू होता. फलंदाजाला कुठल्याही प्रकारे त्या चेंडूचा अंदाज आलेला आहे. निर्धावच्या स्वरूपात चेंडू जातोय. आता समीकरण मात्र खूप मोठं झालेलं आहे. 3 चेंडूवर तुम्हाला 3 षटकार खेचावे लागतील. मिलिंद आता मात्र इथे खूप दूर गेले आहे विजय. नक्कीच अमर स्पोर्ट कासने टीमचा विचार केला तर आज कुठेतरी नारायण पाटील सर, गुरुनाथ भोईर या चांगल्या खेळाडूंची कमतरता भासते टीम कासनेला. विजयाच्या उंबरठ्यावर विजयाच्या समीप आपण पाहतोय विजय स्पोर्ट खांडपे टीमला, ज्यांच्या नावातच विजय आहे. नक्कीच पहिला विजय मिळवण्यासाठी 2 लिगल बॉलचा खेळ त्यांना करायचा आहे. या वेळेचा बॉल ऑन साइडला, मात्र त्या ठिकाणी 100 झेल. यस, कॅच पकडली विजेंद्रने, अतिशय सुरेख झेल, फलंदाज बाद. इथे मात्र औपचारिकता आता बाकी राहिले आहे असंच म्हणावं लागेल, कारण पूर्ण विजयापासून दूर गेलेले आहेत. औपचारिकता पूर्ण करायची आहे. फलंदाज नवीन येतोय. आनंद इथे मात्र शेवट ही गोड होत नाही फलंदाजाच्या दृष्टीने. गोलंदाजाच्या दृष्टीने शेवट मात्र अगदी गोड होतोय आणि अशा रीतीने विजय स्पोर्ट खांडपे हा संघ मात्र आपला दावेदारी पेश करतोय, विजयी संपादन करतोय. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. आणि आपणही चांगला खेळ केलात. अमर स्पोर्ट कासने संघ क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी आपण थोडे कमी पडले. फलंदाजीची सुरुवात चांगली झाली होती, मात्र सातत्य राखता आले नाही आणि या अनुषंगाने या स्पर्धेतून आपण बाद झालात. आपले सुद्धा कौतुक. तर या सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू